जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 268. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ही प्रार्थना पूर्ण होण्यासाठी जे करावं लागतं त्यामध्ये दृश्याचा निरास, दृश्याकडे पाठ फिरवणं हा महत्त्वाचा मार्ग आहे असं संत सांगतात, ज्याला उपरती म्हणतात. पण ही उपरती किती कर्मकठीण आहे याचा अनुभव आपल्या सगळ्यांना असतो. म्हणूनच आमच्यासारख्यांसाठीच अभ्युदय आणि निःश्रेयस असे 2 मार्ग सांगावे लागले किंवा 2 परिणाम सांगावे लागले अध्यात्मज्ञानाचे. त्यामुळे आचार्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की हरकत नाही, आमच्या महाराजांसारखं जसं महाराज म्हणाले ना की या जगामध्ये सुख मिळावं म्हणून धडपड करणं किंवा त्या सुखामध्येच आनंद मानणं यामध्ये काही गैर आहे असं नाही, पण ते खरंच सुख मिळतं का याचा विचार करा असं महाराजांनी सांगितलं आहे. तसं आचार्य म्हणालेत की हरकत नाही, लौकिकामध्ये सुद्धा सुख मिळू शकतं माणसाला, बरं का. ते कसं मिळू शकतं, कुणाला मिळू शकतं तर म्हणाले की अखंड तारुण्य असलं पाहिजे, अतिशय सुंदर शरीर यष्टी आणि अत्यंत आरोग्यपूर्ण अशी स्थिती असली पाहिजे, भरपूर संपत्ती असली पाहिजे, संबंधांमध्ये कुठेही कटुता नसली पाहिजे, अतिशय सुंदर जीवनाचा साथीदार मिळाला पाहिजे अथवा मिळाली पाहिजे, ज्यामध्ये कोणताही डाऊनसाईड नाही असा व्यवसाय धंदा असला पाहिजे. अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत की ह्या सर्व गोष्टी ज्या एका व्यक्तीमध्ये असतील तो निश्चितपणे लौकिकात सुखी होईल. बरं का. ह्याचाच अर्थ लौकिकात कुणीही सुखी होऊ शकत नाही हे लक्षात येतं. अगदी इररिव्हर्सिबल ज्या गोष्टी आहेत की जसं त्यांनी म्हटलं की अखंड तारुण्य, ते शक्य आहे का? कारण या पृथ्वीवर एकही गोष्ट अशी नाही की ज्याचं अस्तित्व शाश्वत आहे. त्यामुळे हे जर संभवत नाही तर मग आता अध्यात्म मार्गाकडे वळा असं संत सांगतात आम्हाला. आणि ज्या वेळेला हे खऱ्या अर्थानं पटतं तेव्हाच संपूर्ण मनाचा मोहरा अध्यात्म मार्गाकडे वळतो साधकांचा. तोवर ही खिचातानी ज्याला आपण म्हणतो की हे करावं का ते करावं असा दोन्ही दगडांवर पाय ठेवणं ज्याला म्हणतो मनानं. बरं, देहानं संतसुद्धा संसार करत असतात, पण आम्ही मनानंही संसार करत असतो म्हणून अडकतो. त्यामुळे मन परमात्म्याच्या ठाई आणि देह संसारामध्ये हे ज्याला जमेल त्याचा अध्यात्म मार्ग सुकर होतो. म्हणून सांगितलं भगवंतांनी की तच्चित्ताः तद्गत प्राणः. चित्त प्राण त्याच्या ठाईच असले तरच ती चित्तलय स्थिती उद्भवू शकते. आणि म्हणून म्हणाले कथयंतश्च तद्नित्यम तुष्यंतीच रमंतीच. त्यामध्येच रमणं झालं पाहिजे, त्यामध्येच आनंद मिळाला पाहिजे. म्हणजेच काय, या लौकिकामधल्या कोणत्याही गोष्टीमध्ये आम्हाला आनंद मिळता कामा नये किंवा आनंद मिळेल ही कल्पना पुसली गेली पाहिजे. अनेक लोक यावरून विचारतात संतांना की मग लौकिकामध्ये कसले प्रयत्नच करायचे नाहीत का आयुष्य सुधारण्यासाठी? तर संत सांगतात त्याचा अर्थ असा नाही, जोवर तुम्हाला लौकिकाची इच्छा आहे तोवर आयुष्य सुधारण्यासाठी प्रयत्न अवश्यमेव करा, पण त्यातून आनंद मिळेल ही भावना मनामधून गेली पाहिजे.
आनंद मला फक्त माझ्या महाराजांच्या ठाई, फक्त परमात्म्याच्या ठाईच मिळणार, ही मनाची खात्री होणं म्हणजे ध्येय निश्चिती होणं. आणि ही खात्री झाली की तो मनुष्य साधना मार्गावर अग्रेसर होणारच म्हणतात संत. त्यामुळे अशा या ध्येय निश्चित झालेल्या मार्गावरचा एक मार्गदर्शनपर, भावजागृतीपर आणि साधनास सहाय्यक असा ग्रंथ म्हणजे रामचरितमानस, ज्याचं पठण चिंतन आपण करतोय. उत्तरकांडामध्ये अशा बारकावे असे, किंवा ज्याला आपण म्हणतो तत्त्वज्ञानदृष्ट्या ज्याला महत्त्व आहे, ज्यामुळे आमचं अंतःकरण शुद्ध व्हायला मदत होतं, परमार्थ काय आहे हे समजून घ्यायला मदत होते, अशा गोष्टी उत्तरकांडामध्ये खूप आहेत. आपण बघतो आहोत रामराज्याचं वर्णन, ते काही केवळ वर्णन नव्हे, ते तशी स्थिती आमच्या अंतर्मनाची होणं अपेक्षित आहे तुलसीदासांना. आपण बघितलं कालच्या परवाच्या भागामध्ये सुद्धा, ते रामराज्य वृत्तीचं निर्माण झालं पाहिजे. मग कलिकाळसुद्धा आम्हाला रामराज्यापासून वंचित ठेवू शकत नाही. सबंध परमार्थ हा अंतरस्थितीचा आहे म्हणतात संत. आणि म्हणून ह्या रामचरितमानसमध्ये आम्हाला रघुनाथांची चरित्रकथा कशी आहे, ज्यामुळे आमची सुरुवातीला शुभ वासना दृढ व्हायला मदत होते म्हणतात संत. अगोदर वासना तुम्ही टाळू शकत नाही ना, मग ती वासनाचं निदान शुभ वासना करा, अध्यात्म चिंतनाची वासना करा, भगवंताच्या नामस्मरणाची वासना करा. ही वासनाच आम्हाला पूर्णपणे त्रिगुणातीत एके दिवशी बनवेल सद्गुरु कृपेनं, असं संत सांगतात. आणि म्हणून आता अयोध्यापुरीमध्ये हाच अध्यात्म मार्ग अतिशय सोपा करून आमच्या महाराजांसारखा सांगायला प्रभू श्रीराम विविध लोकांना, अयोध्येतल्या प्रजेला, हनुमंतांसमोर, आपल्या बंधूंसमोर कसं वेगवेगळ्या वेळेला सांगतात आणि त्यामध्ये कोण कोण सामील होतं, असा एक गोड भाग येतो. त्याची सुरुवात आज तुलसीदास करतायत. काल आपण बघितलं की श्रीराम आता हनुमंताला घेऊन निघालेत. कुठे? भ्रातन सहित राम एक बारा, संग परम प्रिय पवन कुमारा, सुंदर उपवन देखन गये, सब तरु कुसुमित पल्लवन ये, जानी समय सनकादिक आये, तेज पुंज गुण सील सुहाये, ब्रह्मानंद सदालय लीना, देखत बालक बहुकालीना. सर्व बंधू श्रीराम हे एकदा परमप्रिय पवनकुमाराला, हनुमंताला सोबत घेऊन अयोध्येतलं एक सुंदर उपवन बघायला गेले. बरं का, सर्व वृक्ष फुलले आहेत तिथे, नवी पालवी फुटली आहे. जसं म्हटलं कालच्या भागात, जिथे श्रीराम तिथे अखंड वसंत ऋतू आहे. त्यामुळे अयोध्येमध्ये ह्या वसंतोत्सवाचंच राज्य सुरू आहे. आणि अशा वेळेला त्या उपवनामध्ये कोण आलंय तर योग्य संधी पाहून म्हटलंय ज्यानी समय, म्हणजे आता श्रीराम आपल्याला काहीतरी बोध करतील, त्यांचं दर्शन होईल, या उद्देशानं सनकादिक ऋषी, सनकादिक मुनी, जे 4 म्हणतात ना, सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार, हे ते 4 मुनी, अनादि मुनी, ब्रह्मदेव सुपुत्र, ते तिथे आले. कसे आहेत ते? तेजपुंज, गुणशील युक्त आणि नेहमी ब्रह्मानंद सदा लयलीना, ब्रह्मानंद अखंड उपभोगणारे असे हे 4 सनकादिक मुनी तिथे आले. दिसायला बालकासारखे वाटायचे, पण तसेच ते होते म्हणतायत बऱ्याच काळापासून. बरं का, त्यांचं बालरूप आहे म्हणतात ना, जणू 4 वेद चालले तसं वाटत होतं.
रूप धरे जनुचारी उभेदा, समदरसी मुनी बिगत बिभेदा, आसा बसन व्यसन यहति धही, रघुपति चरित होईत हसुनही. काय सुंदर पहा. 4 वेद जणू बालकरूप धारण केलेले असावेत तसे सुंदर दिसतायत. कसे आहेत हे सनकादिक ऋषी? समदर्शी आहेत आणि भेदरहित आहेत. बिगत बिभेदा, दिशा हीच त्यांची वस्त्र आहेत. म्हणजे दिगंबर स्वरूप आहे त्यांचं. आणि म्हणतायत त्यांचं व्यसन आहे. कसलं व्यसन आहे? जिथे जिथे रघुनाथांची चरित्र कथा चालते तिथं जाऊन ते ती अवश्य ऐकायचे. हेच त्यांचं व्यसन होतं म्हटलंय. आसा बसन व्यसन यहती नाही. काय सुंदर पहा. व्यसन रामकथेचं, तेच खरं, तीच खरी आवड. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ना आमचे, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिस्से पण न भुलवी तरी ते काही. असं अध्यात्म मार्गाबद्दल आहे, परमार्थ भक्तीबद्दल आहे मुख्यत्वे करून, की आवड आहे भक्तीची, भगवंताची, तर त्यामध्ये लाज असत नाही. जर व्यसन लागलं तर शीण वाटत नाही. नामस्मरणाचा शीण आम्हाला काही वेळानं का वाटतो, काहीतरी वेगळं करावंसं का वाटतं, तर अजून आम्हाला नामाचं व्यसन लागलेलं नाही. ज्याला नामाचं व्यसन लागलं त्याच्यासाठी कसं सांगावं, की जसं आपण एखादी गोष्ट न केली तर कशी तडफड तळमळ होते लौकिकातली. महाराजांनी एके ठिकाणी फार सुंदर प्रखर शब्दात सांगितलं आहे की जर आपलं मूल आजारी पडलं तर आम्हाला कंटाळवाणेपणा करून आम्ही त्याची शुश्रूषा करतो का? महाराजांनी याच्यापेक्षा वाईट शब्दात, वाईट म्हणजे आम्हाला बोचावं म्हणूनच, की जर मरणासन्न आहे मूल तर आपल्या मनाला चैन पडेल का? असं असताना आपण किती काळजीपूर्वक डोळ्यात तेल घालून एखाद्याची शुश्रूषा करू, त्यामध्ये आपण कंटाळा करू का? तेवढा प्रखर भाव नामस्मरणामध्ये आला पाहिजे म्हणतात महाराज. अनेक संतांनी सांगितले. आभाळ कोसळलं तरी नामस्मरण सोडू नये म्हणायचे गुरुदेव रानडे. म्हणजे अशी प्रखर भावना होण्यासाठी अगोदर आम्हाला नामाचं व्यसन लागलं पाहिजे. व्यसन मधली पायरी सांगतायत ज्ञानेश्वर महाराज आम्हाला. पहिली नव्हे, पहिली आवड असली पाहिजे म्हणतात. आवड केव्हा? जेव्हा लाज वाटत नाही, की 4 लोक आहेत आणि ते वर्ल्डली ॲटिट्यूडचे आहेत, त्यांना फारसं अध्यात्मामध्ये रस नाही, तर त्यांच्या पुढे मी नामस्मरण कसं करू, अशी लाज असता कामा नये. व्यसन आहे तर शीण वाटता कामा नये. इथे जसं म्हटलं की रघुनाथ चरित्र कथा जिथे चालते तिथं त्या सनकादिक मुनींचं जायचं व्यसन होतं. राहूच शकत नाही अशी स्थिती झाली पाहिजे. भगवत चरित्र, लीला चरित्र गाताना, म्हणताना, वाचताना, बघताना. रामकृष्णांचं असं उदाहरण दिलं जातं की चैतन्य महाप्रभूंचं नाटक करायचे ते घोष, कोण? गिरीश घोष. आणि ज्या वेळेला ते स्टेजवर चालायचं तेव्हा ह्यांना समाधी लागायची ते बघून. ती पात्र नसायची त्यांच्यासाठी, किंवा ती केवळ व्यक्तिरेखा म्हणजे नटनटी नसायचे त्यांच्यासाठी. ती प्रत्यक्ष चैतन्य महाप्रभू दिसायचे त्यांना तिथे. आणि मग त्यांच्या स्मरणामध्ये, भगवत स्मरणामध्ये त्यांना भावसमाधी लागायची. याला म्हणतात भक्तपण. भक्ताला आपल्या आराध्याशिवाय इतर कोणी दिसूच शकत नाही. ही ती पिस्सेपणाची पायरी आहे, तिसरी. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ती वेड लागणं, की त्याचं वेडच. म्हणजे असे साधक होते महाराजांच्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे देहातल्या कारकिर्दीमध्ये, की नामाशिवाय दुसरा उच्चारच यायचा नाही. आणि घरचे लोक म्हणायचे की हा वेडा झालाय. महाराज म्हणाले, ज्याला नामाचं स्मरण आहे तो वेडा असेल का?
ते दिव्य वेड आहे आणि तोही लागेल तो भाग्याचा खरा म्हणतात आमचे महाराज. त्यामुळे असं हे व्यसन ह्या सनकादिक मुनींना आहे. आणि आता शिवभगवान सांगतायत बरं त्यांच्याबद्दल आम्हाला. काय म्हणाले? तहार हे सनकादि भवानी, जहघट संभव मुनि बर ज्ञानी, राम कथा मुनि बर बहुबरनी, ज्ञान जोनी पावक जिमी अरणी. आहा, शिवभगवान म्हणतायत, हे भवानी, कुठून आले होते माहीत आहे का हे सनकादिक मुनी? जिथे ज्ञानी मुनिश्रेष्ठ अगस्ती राहत होते, घटसंभव असं म्हटलंय त्यांना, तिथून हे आले होते बरं का. आणि अगस्ती मुनींनी श्रीरामांच्या अनेक कथा वर्णन करून ह्या सनकादिक मुनींना सांगितल्या होत्या. रामचंद्र भेटीला गेले होते ना वनवासात असताना, ते अगस्ती मुनी. आणि आम्हाला आता शिवभगवान सांगतायत की कशा आहेत या कथा, रामकथा आहेत कशा? तर म्हणतात, ज्याप्रमाणे अरणी म्हणजे काष्ठ जे असतं त्यापासून अग्नी जसा निर्माण होतो, त्याप्रमाणे या रामकथा ज्ञान उत्पन्न करायला समर्थ होत्या. पहा बरं, ज्यांना ऊर्ध्व लावल्याशिवाय ज्ञान होत नाही, योग केल्याशिवाय ज्ञान होत नाही, किंवा ज्ञानमार्गानं विचार केल्याशिवाय ज्ञान होत नाही, असे गैरसमज असतात, त्यांना इथे शिवभगवान सांगतायत, माझ्या श्रीरामांची कथासुद्धा ज्ञान उत्पन्न करायला समर्थ आहे. किंबहुना श्रीराम कथेनं निर्माण होणारं नामप्रेम, त्याच्या इतकं टिकणारं ज्ञानच दुसरं नाही म्हणतात शिवभगवान. बाकीच्या मार्गांनी मिळालेलं ज्ञान कदाचित शुष्क असेल किंवा त्याला प्रेमाचा लेप नसल्यामुळे तो साधक अगदी उच्च स्तरावर जाऊनसुद्धा घसरू शकतो. कारण तिथे शरणागतीचं महत्त्व जर कळलं नाही, म्हणूनच ना कोणत्याही मार्गानं गेलं तरी संत आम्हाला सांगतात, अंतिम समयी शरणागतीशिवाय पर्याय नाही. मग भक्तिमाता आम्हाला सांगते, अगोदरच शरण व्हा आणि मग बाकीची सगळी जबाबदारी तुमची गुरु उचलतील. काय हवं अजून, नाही का? त्यामुळे म्हणतात की या कथा ज्ञान निर्माण करायला समर्थ आहेत. पण कसं ऐकलं पाहिजे? मनस्समरसं कृत्वा. ते इथे शिवभगवान सांगत नाही आहेत, पण ते वर सांगितलंच की व्यसन असलं पाहिजे. आणि व्यसन म्हणजे काय? की मन समरस झालं पाहिजे त्या कथांची, मग त्या कथा ज्ञान निर्माण करायला परिपूर्ण आहेत. पूर्णत्वच आहे, कारण लीला हे नामीशी एकरूप आहे. नाम, रूप, लीला, गुण, धाम आणि संत हे सर्व एकरूप आहेत. त्यामुळे त्यापैकी कुठल्याही एकाला घट्ट धरलं नामासोबत म्हणतात मात्र आमचे महाराज, की आम्ही निश्चितपणे त्या ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर होणारच. आणि श्रीरामांना बघून काय केलं त्यांनी? देखी राम मुनी आवत हर्षि दंडवत कीन, स्वागत पूछि पीत पट प्रभु बैठन कह दीन. बापरे, सनकादिक मुनी येत असल्याचं बघून श्रीरामांना इतका हर्ष झाला की श्रीरामांनी त्यांना दंडवत प्रणाम केला आणि त्यांचं क्षेमकुशल विचारून त्यांना बसण्यासाठी आपलं पीतांबर अंथरलं त्या बागेमध्ये प्रभूंनी, बरं का. आणि हे जेव्हा प्रभूंनी केलं, नंतर बाकीच्यांनी तेच फॉलो केलं. कीन्ह दंडवत तीनि उभाई, सहित पवन सुत सुख अधिकाई, मुनि रघुपति छवि अतुल बिलोकी, भये मगन मन सके न रोकी.
त्यानंतर हनुमंत आणि इतर 3 बंधूंनीही सनकादिक मुनींना दंडवत केला. सर्वांनाच सुख अधिकाई, खूप समाधान वाटलं, सुख वाटलं. आणि मुनिजन मात्र रघुनाथांची ती अतुल छवी, अतुलित लावण्य, त्यांचं ते सौंदर्य बघून त्यामध्येच हरखून गेले. ते आपलं मन आवरू शकले नाहीत. म्हटलंय, भये मगन मन सकेन रोकी. असं ती छवी ते निहाळत राहिले. श्यामल गात सरोरुहलोचन, सुंदरता मंदिर भवमोचन. एकटक रहे निमेषन लावही, प्रभु कर जोरे शीस नवावही. तिन्ह कई दशा देखी रघुबीरा, स्रवत नयन जल पुलक शरीरा. करगहि प्रभु मुनि बर बैठारे, परम मनोहर वचन उचारे. ते सनकादिक मुनी श्रीरामांकडे, कसे आहेत श्रीराम? श्यामल शरीर, कमल नयन, सौंदर्याचं धाम, जे जन्म मृत्यूच्या चक्रातून, भवसमुद्रातून मुक्त करणारे आहेत असे श्रीराम. त्यांच्याकडे एकटक रहे निमेषन लावही, पापण्यासुद्धा न हलवता एकटक बघत राहिले. आणि प्रभू मात्र त्यांच्यासमोर हात जोडून नतमस्तक असे उभे होते. इतके प्रेमानं व्याकुळ झालेल्या त्या मुनींना बघून त्यांच्याबरोबर रघुनाथांच्याही नेत्रातून प्रेमाश्रूंच्या धारा लागल्या. दोघांचं म्हणजे त्या चौघांचं आणि प्रभूंचं शरीर पुलकित झालं. आणि त्यानंतर प्रभूंनी हात धरून त्या 4ही मुनींना विराजमान केलं आणि गोड शब्दात म्हणतायत आता, आजु धन्य मैं सुनहु मुनीसा, तुम्हारे दरस जाहि अघखीसा. बड़े भाग पाई बसत संगा, बिनहि प्रयास होहि भव भंगा. संत संग अपवर्ग कर, कामी भव कर पंथ. कहहि संत कबि कोबिद, श्रुति पुराण सदग्रंथ. प्रभू म्हणतायत, हे मुनीश्वरांनो, मी धन्य झालो, तुमच्या दर्शनानं मी धन्य झालो. सर्व पाप तुमच्या दर्शनानं नष्ट होतात. अत्यंत भाग्यानं अशी सत्संगती लाभते. आणि कशी असते ही सत्संगती? प्रभू सांगतायत बरं, की यामध्ये कोणत्याही परिश्रमाशिवायच भवरोग नष्ट होतो. जन्ममृत्यूचं चक्र परिश्रमाशिवाय नष्ट व्हावं अशी इच्छा असेल तर सत्संगती हा एकच उपाय आहे. त्यामुळे संतसंग, पुढे प्रभू सांगतायत कसा आहे हा संतसंग, तर मोक्षमार्ग आहे संतसंग हा. आणि कामी लोकांचा संग हा जन्ममृत्यूच्या बंधनात पडण्याचा मार्ग आहे. सर्व संत, कवी, पंडित आणि वेद पुराणांमध्ये सुद्धा सर्व सद्ग्रंथांनी असंच सांगितलं आहे की मोक्ष मार्गाचा पथिक असेल तर त्यानं संतसंगच करणं अपेक्षित आहे आणि कामी लोकांचा संग त्यागणं अपेक्षित आहे. आणि म्हणून आज मी धन्य झालो म्हणतायत प्रभू. हे ऐकून सुनी प्रभु बचन हर्षि मुनिचारी, पुलकित तन स्तुति अनुसारी. जय भगवंत अनंत अनामय, अनघ अनेक एक करुणामय. जय निर्गुण जय जय गुण सागर, सुख मंदिर सुंदर अतिनागर. जय इंदिरा रमण जय भूधर, अनुपम अज अनाति शोभाकर. ज्ञान निधान अमान मान प्रद, पावन सुजस पुराण वेद बद. तज्ञ कृतज्ञ
शक्यता भंजन, नाम अनेक अनाम निरंजन, सर्व सर्वगत सर्व उरालय, बससी सदा हम कहूँ परिपालय, द्वंद्व विपति भव फंद विभंजय, हृदि बसी राम काम मद गंजय, परमानंद कृपायतन, मन परिपूरन काम, प्रेम भगति अनपायनी, देहु हम ही श्री राम, प्रेम भगति अनपायनी, देहु हम ही श्री राम, देहु भगति रघुपति अति पावनी, त्रिविधताप भवदापन सावनी, प्रणत काम सुर धेनु कल्पतरु, होई प्रसन्न दीजै प्रभु यह बरु, भवबारिधि कुंभजर रघुनायक, सेवत सुलभ सकल सुखदायक, मन संभव दारुण दुखदारय, दीनबंधु समता विस्तारय, आस त्रास ईर्ष्यादि निवारक, विनय विवेक विरति विस्तारक, भूप मौलि मणि मंडन धरनी, देहि भगति संस्कृति सरितरनी, मुनि मन मानस हंस निरंतर, चरण कमल बंदित अज शंकर, रघुकुल केतु सेतु श्रुति रक्षक, काल करम सुभाउ गुण भक्षक, तारन तरन हरन सब दूषण, तुलसीदास प्रभु त्रिभुवन भूषण, बार बार स्तुति करी प्रेम सहित सिरुनाई, बार बार स्तुति करी प्रेम सहित सिरुनाई, ब्रह्म भवन सनकादिगे अति अभीष्ट बर पाई, ब्रह्म भवन सनकादिगे अति अभीष्ट बर पाई. कशाला आले तर पहा, हे सनकादिक मुनी प्रभूंच्या दर्शनाला त्यांची स्तुती करण्यासाठी आलेत आणि आम्हाला एक अप्रतिम अशी स्तुती देण्यासाठी जगताला आलेत. रामचरितमानसमध्ये ज्या अनेक स्तुती आपण बघितल्या त्यामधली ही एक महत्त्वाची स्तुती रामस्तुती आहे, सनकादिक मुनींनी केलेली रामस्तुती. आणि म्हणून म्हणतायत की हे भगवन तुमचा विजय असो, अंतरहित आहात, विकाररहित आहात, पापरहित आहात, तुम्ही अनेक रूपांमध्ये प्रकट होणारे अद्वितीय करुणामय भगवान आहात. हे निर्गुणा तुमचा विजय असो, हे गुणसागरा तुमचा विजय असो, अत्यंत सुंदर चतुर आणि सुखधाम असे तुम्ही आहात. हे इंदिरा रमणा तुमचा विजय असो, हे पृथ्वी धारण करणाऱ्या तुमचा विजय असो, उपमा रहित आहात, अजन्मा अनादी शोभेची खाण असणाऱ्या तुमचा विजय असो, ज्ञानाचं भांडार आहात तुम्ही, मान रहित आहात स्वतः पण दुसऱ्यांना मान देऊन वागवणारे आहात. अशा रीतीनं वेद पुराणं तुमच्या पवित्र आणि सुंदर कीर्तीचं वर्णन करतात. तत्वज्ञानी आहात, केलेली सेवा मान्य स्वीकार करणारे आहात आणि अज्ञाननाशक आहात. हे श्रीरामा, हे मायारहिता अनंत नामं तुमची आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही अनाम आहात, नामातीत आहात. जग जीवन प्रभु मंगलधामा, मंगलधामा, नाम रूपातीत तू अभिरामा. असे आहेत ना श्रीराम. त्यामुळे म्हणतायत
की अनंत नामं आहेत, पण तरीसुद्धा नामातीत तुम्ही आहात. सर्व रूप आहात, सर्वांमध्ये व्यापलेले आहात. सर्वांच्या हृदयामध्ये सदा निवास करता. आणि म्हणून हे श्रीराम, आम्ही जे सांगतोय ते कृपा करून करावं, त्याचं पालन करावं म्हटलंय. खरं सनकादिक मुनी आहेत ना, परिपालय हम कहू परिपालय म्हटलंय. म्हणतात राग द्वेषादी द्वंद्व, विपत्ती आणि जन्म मृत्यूचं जाळं हे प्रभू आमचं तोडून टाका. तुम्ही आमच्या हृदयी अखंड निवास करून काम आणि मद यांचा नाश करा. परमानंद स्वरूप आहात तुम्ही, कृपेचं धाम आहात आणि मन परिपूर्ण कामा, मनोकामना पूर्ण करणारे आहात. त्यामुळे हे श्रीराम, प्रेम भगती अनपायनी देहू, आम्हाला तुमची अविचल अखंड निश्चल अशी प्रेमाभक्ती द्या. हे रघुनाथ, अत्यंत पवित्र करणारी अशी तुमची भक्ती आहे. ती त्रिविध ताप नासवणारी, जन्म मृत्यूच्या क्लेशांचा नाश करणारी भक्ती आहे. अशी भक्ती आम्हाला द्या. हे शरणागत वत्सल, शरणागताची कामना पूर्ण करण्यासाठी कामधेनू आणि कल्पवृक्ष रूप आहात तुम्ही. प्रसन्न होऊन हाच भक्तीचा वर आम्हाला द्या. हे रघुनाथ, जन्म मृत्यूरूपी समुद्र, भवसमुद्र शोषून घेण्यासाठी तुम्ही कुंभज अगस्ती ऋषींप्रमाणे आहात. सेवा करण्यास सुलभ आहात म्हटलंय. बरं, सेवत सुलभ म्हणजे खरं जो खरा सेवक आहे त्याला सुलभ आहात असा त्याचा अर्थ होतो. आणि सुख देणारे आहात. त्यामुळे हे दीनबंधू, मनातल्या सर्व दारुण दुःखांचा नाश करा आणि आमच्यामध्ये समता वाढवा म्हटलंय. समदृष्टी वाढवा. विषयांची आशा, भय, ईर्ष्या अशा तामसिक गोष्टींचं निवारण करणारे आहात तुम्ही. आणि विनय, विवेक, वैराग्य अशा शुद्ध सत्वगुणाचा विस्तार करणारे आहात. हे राजांचे शिरोमणी, पृथ्वीचं भूषण असलेले श्रीराम, हा भवसमुद्र, ही भवनदी, संस्कृती सरी तरणी तरून जाण्यासाठी नौकारूप असलेली तुमची भक्ती आम्हाला द्या. मुनी मन मानस हंस निरंतर. कसे आहात तुम्ही? मुनींच्या मानस सरोवरामध्ये, मनातल्या सरोवरामध्ये, हृदयातल्या सरोवरामध्ये नित्य निवास करणारे हंस आहात. तुमच्या चरणकमलांना ब्रह्म आणि शिवसुद्धा वंदन करतात. रघुकुलाची पताका आहात तुम्ही. वेद मर्यादेचे रक्षक आहात. आणि काळ, कर्म, स्वभाव अशा बंधनांना नाहीसे करणारे आहात. काल, कर्म, स्वभाव, गुणभक्षक त्यांचे भक्षक आहात. श्रुतिरक्षक, वेदमर्यादेचे रक्षण करणारे आहात आणि कालजन्य स्वभावाचं भक्षण करणारे आहात. तारण तरण हरण सबदूषण म्हणजे तुम्ही तरलेले आहात आणि सर्वांना तारणारे आहात मनुष्य रूपामध्ये. म्हणून असं म्हटलंय की तुम्ही तरलेले आणि दुसऱ्यांना तारून नेणारे आहात. सर्व दोषांचं हरण करणारे आहात. त्रैलोक्याचं विभूषण आहात प्रभू. तुम्हीच तुलसीदासांचे स्वामी आहात. अशा रीतीनं वरचेवर स्तुती करून आणि नतमस्तक होऊन आणि आपल्या अभिष्ट वर पायी म्हटलंय. अभिष्ट वर काय तर भक्तीचा वर प्रभूंकडून मिळवून हे सनकादिक मुनी पुन्हा ब्रह्मलोकी गेले. आणि यानंतर आता हे जे उपवनामध्ये आहेत सर्वजण बंधू हनुमंत आणि श्रीराम यांनी काय केलं? सनकादिक विधी लोक सिधाये, भ्रातन राम चरण सिरनाये, पूछत प्रभु ही सकल सकुचही, चितवही सब मारुत सुत पाही. काय सुंदर पहा. सनकादिक मुनी निघून गेले आणि तिन्ही भावांनी श्रीरामचरणी आपलं मस्तक टेकवलं. पण काहीतरी विचारायचं होतं त्यांना. पण प्रभूंना काही विचारताना त्या बंधूंना संकोच वाटत होता बरं का.
आदर कसा असतो पहा. प्रेमाधिक्य आणि आदराधिक्य ज्या ठिकाणी एकत्र नांदतं त्याला भक्त भगवंत नातं म्हणतात. त्यामुळे इथे तिन्ही बंधूंना विचारताना संकोच वाटतोय. चितवही सव मारुतसुत पायी. म्हणून काय करतायत ते की सर्वजण हनुमंताकडे बघतायत की आमची शंका हनुमंत विचारतील. बरं का, हनुमंतान करवी हे ज्ञान प्राप्त व्हावं. म्हणजेच प्रभूंचं ज्ञान हे जे असतं ते हनुमद्रूपी सद्गुरूंशिवाय आम्हाला मिळू शकत नाही, हे सुद्धा तुलसीदास यातून आम्हाला सुचवत आहेत. त्यामुळे तिन्ही बंधू हनुमंताकडे बघतायत आणि सुनीच ही प्रभु मुख कैवनी, जो सुनी होई सकल भ्रमहानी, अंतर जामी प्रभु सब जना, बुझत कहु काह हनुमाना, जोरी पानी कहत हनुमंता, सुनहु दीन दयाल भगवंता, नाथ भरत कछु पूछन चही, प्रश्न करत मन सकुचत अही. हनुमंताकडे बघतायत सर्वजण, पण सगळ्यांचीच प्रभूंची वाणी ऐकण्याची इच्छा आहे. ज्या वाणीनं सर्व भ्रमनिरास होतो, भ्रमांचा नाश होतो, ती प्रभूंची वाणी ऐकण्याची सर्वांची इच्छा होती. अंतर्यामीच आहेत प्रभू, त्यामुळे त्यांनी जाणलं आणि विचारू लागले. कुणाला? हनुमंताला. कहू काह हनुमाना, बोल हनुमंता काय आहे. बरं का. आणि तेव्हा हनुमंत हात जोडून म्हणतायत, हे दीनदयाळ भगवन ऐकावं. भरताला काहीतरी तुम्हाला विचारायचं आहे, पण प्रश्न विचारताना तो संकोचतोय. बरं का. आणि जेव्हा हे हनुमंत म्हणाले तेव्हा प्रभू काय म्हणतायत पहा. तुम्ह जानहु कपि मोर सुभाऊ, भरत ही मोही कछु अंतर काऊ. काय गोड पहा. हा एकच चरण हृदयाचा ठाव घेतो. भगवंत म्हणतायत, हनुमंता तू माझा स्वभाव जाणतोसच ना, भरत आणि माझ्यात काहीतरी अंतर तरी आहे का. भरत ही मोही कछु अंतर काऊ. आणि हे ऐकताच सुनी प्रभु वचन भरत गहे चरना, सुनहु नाथ प्रणतारती हरणा. हे गोड बोलणं ऐकून आणि आपल्याला प्रभूंबरोबर एकरूप असल्याचं म्हणलेलं बघून भरत त्राही त्राही करून जसे हनुमंतांनी धरले होते तसे भरतानं सुद्धा प्रभूंचे पाय धरले आणि म्हणाले की हे नाथ, शरणागताचं दुःख हरण करणारे ऐकावं. नाथन मोहि संदेह कछु, सपने हु सोकन मोह, केवल कृपा तुम्हारी ही, कृपानंद संदोह. हे नाथ, भरत म्हणतोय, बरं मला कसलाही संशय नाही आणि स्वप्नात सुद्धा शोक आणि मोह नाही. हे कृपा निधान, हे आनंद निधान, हे केवळ तुमच्या कृपेचं फळ आहे. फार मोठी गोष्ट भरत आम्हाला शिकवतोय पुन्हा इथे. कसलाही संशय नसणं, कसलाही शोक नसणं, कसलाही मोह नसणं. भरत बोलतोय हे की हे तुमच्या कृपेचं फळ आहे. हे ज्याला कळलं त्याला राम करता हेच त्याचं आयुष्य बनतं. मग वेगळेपणानं प्रत्येक वेळेला हे गुरुकृपेनं घडलं, गुरूंनी असं करवलं वगैरे बोलण्याची गरजच पडत नाही, कारण त्याचा प्रत्येक श्वास हा गुरूंनीच चालवलेला असतो. याबद्दल ज्याची पूर्ण खात्री असते तो आनंदात निश्चिंतीनं नामस्मरणामध्ये राहतो. नामातून आपल्या गुरूंना आनंद व्हावा आणि त्यांनी सांगितलंय म्हणजे त्यामध्ये माझं हित असणारच या दृढ भावनेनं तो नामजप करतो, कुठलंही साधन करतो. गुरूंनी जे सांगितलंय त्याचं
तंतोतंत परिपालन करतो. पण जे काही, कारण प्रत्येकच साधकाला जसा जसा तो मार्गावर अग्रेसर होतो तसतसे अनेक अनुभव येतात. मुख्य अनुभव कुठला तर वृत्ती बदलाचा अनुभव येतो, की महाराजांकडे आल्यानंतर माझ्या वृत्तीमध्ये किती बदल झाला. हा वृत्ती बदल जो आहे तो ॲट्रिब्यूट करतो गुरूंना, म्हणजे त्याचं क्रेडिट जे आपण म्हणतो त्याचं श्रेय गुरूंना देतो. जो खरा भक्त, जो खरा गुरुभक्त, गुरुशिष्य सत्शिष्य असतो तो कधी मी गुरूंनी सांगितलेलं साधन केलं म्हणून माझ्यात आज अमुक दोष कमी झाला असं म्हणूच शकत नाही. कारण त्याला माहिती आहे की जर माया किती बलवती आहे हे त्याला माहिती आहे. त्यामुळे ती माया जी त्या गुरूंचीच शक्ती आहे ती बलवती झाली तर हा जो दोष निवारण झाला आहे तो कधी पुन्हा माझ्यामध्ये उद्भवेल सांगता येत नाही. याचा अनुभव त्यानं घेतलेला असतो. म्हणून गुरुप्रचिती किंवा गुरूंनी घडवल्यामुळे झालं ही भावना शिष्याला अगदी एकरूपत्वापर्यंत सुद्धा आणि आमच्या ब्रह्मानंद महाराजांसारख्यांना त्यानंतर सुद्धा ती तितकीच तीव्रतेनं जाणवते. गुरुकृपेनं झालं, या पलीकडे त्यांच्यासाठी वेदवाक्य नसतं. त्यामुळे इथे भरत हेच म्हणतोय की संशय नाही, शोक नाही, मोह नाही, हे केवळ तुमच्या कृपेचं फळ आहे. पण तरीसुद्धा मी एक धारिष्ट्य करतोय म्हणतो. करऊं कृपानिधि एकढ़े ठाई, मैं सेवक तुम जन सुखदाई, संतन कई महिमा रघुराई, बहुविधि वेद पुराण निगाई, श्रीमुख तुम पुनि कीन्ही बड़ाई, तिन्ह पर प्रभु ही प्रीति अधिकाई, सुना चहु प्रभु तिन्ह कर लक्षण, कृपा सिंधु गुण ज्ञान विचक्षण, संत असंत भेद बिलगाई, प्रणत पाल मोहि कहु बुझाई, संतन के लक्षण सुनु भ्राता, अगणित श्रुति पुराण विख्याता. जो खरा शिष्य असतो ना किंवा जो खरा भक्त असतो तो कितीही पुढे गेला, त्याची स्थिती कितीही स्थिर झाली परमार्थामध्ये, कितीही प्रभूंची कृपा त्याला लाभली, तरीसुद्धा प्रभुमुखातून, संतमुखातून, गुरुमुखातून श्रवण करणं हा आनंद तो गमावू इच्छित नसतो. काय विचारतोय भरत इथे श्रीरामांना पहा. हे कृपानिधान, मी तुमच्यासमोर एक धारिष्ट्य करतोय. मी सेवक आहे आणि तुम्ही सेवकाला सुख देणारे आहात. त्यामुळे मला क्षमा करा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगून माझं समाधान करा. काय नम्रता आहे पहा. बंधू आहे ना खरं, पण कोण आहे हा बंधू माहीत आहे ना भरताला. आणि सेवक धर्मच असा आहे की तिथं ती विनम्रता सहजरित्या प्रकट होते. म्हणजे खरं भरताचा प्रश्न लौकिकही नाही आणि खरं बघू जाता पारलौकिकही नाही, कारण त्या दोन्हीची चिंताच नाही. ज्याला भगवत चरणी स्थान मिळावं किंवा तिथे माझं स्थान आहे आणि भगवत चरणांची उपासना नाम या पलीकडे मला काही मिळवायचंच नाही हा दृढ भाव आहे, त्याला काय शंका असू शकते. पण विचारतोय काय भरत की हे रघुनाथ, वेद पुराणांनी संतांचा महिमा इतका गायलाय की तुम्ही सुद्धा आपल्या श्रीमुखानं त्यांची थोरवी सांगितली संतांची अनेक वेळा. त्यामुळे हे प्रभो, मी त्या संतांची लक्षणं ऐकण्याची इच्छा करतो. तुम्ही कृपासागर आहात, गुणसागर आहात, ज्ञानसागर आहात. त्यामुळे हे शरणागत रक्षक, संत आणि असंत यांच्यातला फरक कृपा करून मला समजावून द्यावा. पहा बरं, संत लक्षण ऐकण्याची इच्छा भरताला आहे. म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अभिलषित मनोरुची पुरवता जो,
की अशा भक्तांची, साधकांची, शिष्यांची अभिलषित मनोवृत्ती भगवंत पुरवतात. म्हणजे काय, की त्यांची इच्छा ही केवळ पारमार्थिकमध्ये सुद्धा भरतासारख्या महात्म्याची इच्छा शुद्ध पारमार्थिक, म्हणजे त्याला काही त्यातून मिळवायचं असं नाही, केवळ त्या प्रभूंच्या वचनांमध्ये आनंद आहे म्हणून ऐकायचे, श्रवण करायचे, अशी इच्छा जी असते ती भगवंत पुरी करणार नाहीत का? त्यामुळे म्हणतायत श्रीराम, हे बंधो, असंख्य लक्षणं आहेत संतांची जी वेद पुराणांमध्ये प्रसिद्ध आहेत. आणि आता श्रीराम ह्या संत आणि असंतांची लक्षणं आम्हाला कळण्यासाठी त्यांच्या त्या दासोत्तमाला, त्यांच्या लाडक्या बंधूला, भरताला सांगतायत. ती काय आहेत लक्षणं, त्यातून आम्हाला किती शिकण्यासारखं आहे, ह्याचा सुंदर आलेख तुलसीदासांनी मांडला आहे. तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.